नेत्यांनी राजकारण करायचं आणि कार्यकर्त्यांनी नेत्यांना साथ द्यायची. भारतीय राजकारणाचा हा खरं तर पाया म्हणायला हवा. ज्या नेत्याकडे कार्यकर्त्याचं मोहळ मोठं, त्या नेत्याची ताकदही मोठी. नेत्याची ओळख कार्यकर्त्यांची ताकद वाढवते आणि कार्यकर्त्यांचं काम नेत्याला बळ देतं. कार्यकर्त्यानं नेत्याला मतदारसंघाची माहिती देत राहावी आणि मग नेत्यानं त्या माहितीच्या जोरावर मतदारसंघातलं काम वाढवत राहावं. आता या एवढ्या चौकटीमध्ये हे सगळं बघितलं तर बरी वाटते ही रचना. पण गेल्या काही वर्षांमध्ये ही चौकट मोडतीये की काय असं वाटायला लागले. नेते मोठे होत आहेत, गडगंज श्रीमंत होत आहेत, नेते ताकदवान होत आहेत आणि नेते प्रसंगी कायद्याची बंधनही झुगारतायत. आणि मग त्यांच्या त्याच वाटेवर कार्यकर्तेही चालतायत. मग कधी ते कुणाचं कार्यालय तोडतात, कधी कुणाच्या गाड्या अडवतात, कधी विधिमंडळामध्ये राडा घालतात, कधी एकमेकांच्या जीवावर उठतात. आपण किती निष्ठावंत आहोत आणि आपण नेत्यासाठी काहीही करायला तयार आहोत हे दाखवण्यासाठी हे कार्यकर्ते जणू उतावीळ होतात. नेत्याशी जवळीक वाढवून त्या जोरावर आपला फायदा करून घेणं हाच त्यांचा यामागचा उद्देश असतो. एरवी फक्त पैसा या एकाच मुद्द्यापाशी येऊन हे सगळं थांबतं. पण कधी कधी हेच कार्यकर्ते भावनेच्या आणि रागाच्या भरात असं काही करतात की त्यामुळं मग त्यांचे नेतेच अडचणीत यायला लागतात. या सगळ्या मुद्द्याचा आज पंचनामा करण्याचं कारण काय? हे सगळं आज आठवण्याचं कारण काय? जय महाराष्ट्राचा हा रिपोर्ट बघा, म्हणजे मग तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळेल. पडळकर आणि पवार महाराष्ट्राच्या राजकारणातली अशी दोन नावं की ज्यांच्यामधून विस्तवही जात नाही. पवार कुटुंब हे महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या राजकारणात मानलं जाणारं मोठं नाव. तर गोपीचंद पडळकर हे महाराष्ट्राच्या एका लहानशा गावातून पुढे आलेलं राजकीय नेतृत्व. राजकारणाच्या कक्षांमध्ये विचार केला तर या दोन नावांची तुलनाच होऊ शकत नाही. पण शरद पवारांवर थेट टीका करण्याची ताकद गोपीचंद पडळकरांनी दाखवली आणि पडळकर महाराष्ट्राच्या राजकारणातलं मोठं नाव बनलं. आज त्याच पडळकरांनी पवार कुटुंबातल्या आणखी एका व्यक्तीवर थेट अपहरणाचा कट रचल्याचा आरोप केलाय आणि त्यांचं नाव आहे आमदार रोहित पवार. रोहित पवारांनी आमची बैठक घेतली होती. गोपीचंद पडळकरच्या गाडीवरती दगडफेक करा किंवा त्याला टार्गेट करा म्हणून. ते मी म्हणत नाही, ज्याच्या आणि त्याचे फोटो सगळे आहेत बघा, त्यांच्या फॅमिलीतल्या सगळ्या लोकांचे त्यांचे फोटो आहेत. आपल्या एका कार्यकर्त्याच्या अपहरणाचा कट रोहित पवारांनी रचला असा पडळकरांचा आरोप आहे. 2021 साली सुरू झालेलं हे सगळं प्रकरण नेमकं आहे काय तेही बघा. 2021 साली गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर जाहीर टीका केली. अमित सुरवसे या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानं पडळकरांची गाडी फोडल्याला उत्तर म्हणून शरणू हांडे या पडळकरांच्या कार्यकर्त्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यालय फोडलं. पोलिसांमध्ये तक्रारी झाल्या, तोडफोडीचं प्रकरण कोर्टात गेलं. अमित सुरवसे आणि शरणू हांडे मधलं वैर मात्र वाढतच गेलं. काही दिवसांपूर्वी शरणू हांडेनं सोलापुरात अमित सुरवसेला मारहाण केली. हांडेनं सुरवसेला केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल केला. अमित सुरवसेने याबाबत पोलिसात काहीही तक्रार केली नाही, पण मनात राग मात्र ठेवला. गुरुवारी पुण्यातून अमित सुरवसेनं भाड्याची गाडी घेऊन सोलापूर गाठलं. आपल्या 6 कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्यानं शरणू हांडेला पकडलं. शरणू हांडेला सगळ्यांनी मिळून मारहाण केली आणि मग त्याला गाडीत घालून ते निघाले. अमित सुरवसेनं गाडी कर्नाटकच्या दिशेनं न्यायला सुरुवात केली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी गाडीचा माग काढला. कर्नाटकमध्ये पोलिसांनी गाडी गाठली आणि शरणूला बाहेर काढलं. अमित सुरवसेसह त्याच्या सगळ्या साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. शरणू हांडेचं अपहरण करणाऱ्यांनी गाडीतून रोहित पवार यांना व्हिडिओ कॉल केल्याचा दावा गोपीचंद पडळकरांनी केलाय. रोहित पवारांच्या आदेशावरूनच हांडेचं अपहरण झालं आणि हांडेला ठार मारण्याचा प्लॅन होता, हाही आरोप पडळकरांचा आहे. त्यावर रोहित पवारांनीही उत्तर दिले. आता हा जो आमचा कार्यकर्ता आहे तो धनगर समाजाचा कार्यकर्ता आहे. त्याचं आणि ज्याची मारहाण झाली त्याचं 2-3 महिन्यापूर्वी त्या व्यक्तीने याची मारहाण केली होती आणि मग त्याच्यात कुठेतरी वाद वाढला असावा आणि कदाचित
तिथे असणाऱ्या पोलीस प्रशासनाने त्याला मदत केली नव्हती. आणि मग ती गोष्ट मनामध्ये ठेवून कधी कधी काय होतं, जर दुसऱ्या कोणाकडनं ते न्याय मिळत नसेल तर मग लोक न्याय व्यवस्था हातात घेण्याचा प्रयत्न करतात. कार्यकर्त्यांची भांडणं हाणामाऱ्या आणि अपहरणापर्यंत जाणार असतील तर ती राजकीय नेत्यांसाठी चिंतेची बाब आहे. पण या असल्या गुन्ह्यांमध्ये निवडून आलेले लोकप्रतिनिधी एकमेकांवर गंभीर आरोप करत असतील आणि खरंच लोकप्रतिनिधींचा त्यामध्ये सहभाग असेल तर ती अवघ्या महाराष्ट्रासाठी शरमेची बाब आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. तर हा होता सगळा प्रकार सोलापूरमधला, ज्याच्यामुळे वाद निर्माण झालाय. आता याच्यात झालंय काय, हा वाद इतका चर्चेला येण्याचं कारण काय, तर हा वाद चर्चेला आलाय कारण याच्यामध्ये दोन लोकप्रतिनिधी आहेत. दोघही लोकांनी निवडून दिलेले आहेत. एक म्हणतात की दुसऱ्यांनी सांगितलं म्हणून या कार्यकर्त्याचं अपहरण झालं, त्याला ठार मारण्याचा कट होता असा आरोप झाला. खरं तर कोणत्याही निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवर असे आरोप होणं हे आपल्या व्यवस्थेला आणि विशेषतः महाराष्ट्राला भूषणावह आहे का? याचं उत्तर नाहीच असं आहे. मग या कार्यकर्त्यांना आवर घालायला, त्यांच्या डोक्यात जर राग असेल तर तो थोपवायला हे नेते कमी पडतायत का, की हे नेते त्याला खतपाणी घालतायत? असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत. आता सध्याची चौकट ही फक्त सोलापूरच्या प्रकरणापुरती आहे, म्हणून आपण सोलापूरच्या प्रकरणाची किमान जास्त माहिती जाणून घेऊयात. रवी ढोबळे माझे सहकारी सोलापूरहून आत्ता आपल्यासोबत आहेत. रवी, हे जे दोन कार्यकर्ते आहेत यांच्यातला वाद काय हा पहिला नाहीये. 2021ला सुद्धा हा वाद झाला होता. शरद पवारांना काहीतरी गोपीचंद पडळकरांनी वक्तव्य केलं, मग गोपीचंद पडळकरांची गाडी फोडली गेली होती, त्यातला कार्यकर्ता एक आहे. आणि ज्यांनी त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यालय फोडलं तो एक कार्यकर्ता आहे. हे तेव्हापासून जेव्हा हे कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात होते तेव्हा मग या नेत्यांना वाटलं नाही की या कार्यकर्त्यांची समजूत घालावी, प्रकरण अपहरणापर्यंत, खुनाच्या प्रयत्नापर्यंत का जाऊ देतात? निश्चितच कविता, आपण पाहायला गेलं तर आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार रोहित पवार यांचा गेल्या 4 वर्षापासूनचा हा वाद जो आहे तो विकोपाला गेलेला आहे. काल फिल्मी स्टाईलने जे आहे ते अपहरण करण्याचा प्रयत्न झाला. हे दोघेही अमित सुरवते आणि शरणू हांडे हे जवळचे जिवलग मित्र होते. मात्र दोन्हीही वेगवेगळ्या पक्षात काम करत होते. त्यामुळे गोपीचंद पडळकर हे घोंगडी बैठकीसाठी सोलापुरात आल्यानंतर अमित सुरवसे यांनी त्यांची गाडी फोडली होती, तर त्याला प्रत्युत्तर म्हणून शरणू हांडे यांनी राष्ट्रवादीचं कार्यालय फोडलं होतं. परत दोघांनीही आपसात करून हे मिटवलं होतं. मात्र एकाही नेत्याने त्यांना समज दिली नव्हती. त्याचाच कुठेतरी राग धरून शरणू हांडे यांनी अमित सुरवसेला मारून त्याचा व्हिडिओ व्हायरल केला होता. त्याचा कुठेतरी राग जो आहे तो अमितच्या डोक्यामध्ये होता. तो शरणू हांडेला अपहरण करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्याचा तो मार्ग शोधत होता आणि काल त्याच्या मार्गाला यश आलं आणि त्यांनी काल शरणू हांडेला 4 व्हीलर मध्ये घेऊन जाऊन अपहरण करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. कविता. रवी, राहाच तुम्ही आपल्यासोबत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रवक्ते अमोल मातेलेजी आपल्यासोबत आहेत. अमोलजी, नमस्कार. 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 पण आता काय म्हणायचं या सगळ्याला? म्हणजे नेत्यांनी एकमेकांवर कुठले आरोप करायचे तर आता अपहरण आणि खुनाचा प्रयत्न पर्यंत आले. काय हे कार्यकर्ते इतके डोईजड झालेले आहेत का? काय नेत्यांना आवरता येत नाही का? कुठल्या स्तरापर्यंत घेऊन जायचं राजकारण? प्रथमतः मी त्या घटनेची समर्थन करत नाही, ती निंदनीय आहे. अशा घटना घडायला नको. परंतु आज जर आपण पाहिलं असेल, महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य राहिलेलं नाहीये. 30 जूनला जेव्हा घटना घडली तेव्हा मारहाण केली. मारहाण केल्यानंतर तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. तेव्हा जर पोलिसांनी कडक पावले उचलली असती तर काल परवाची जी घटना झालेली आहे ती घटना झाली नसती. त्यामध्ये त्यांचे वैयक्तिक अनेक वर्षापासून एकमेकांचे मित्र देखील होते आणि ते काही दिवसानंतर शत्रू देखील झाले. परंतु पोलिसांनी जर वेळीच हस्तक्षेप केला असता तर ह्या घटना टाळता आल्या असत्या. आपण जर पाहिलं असेल की कोणत्या तरी एका पक्षाचा समर्थक असला किंवा कार्यकर्ता असला म्हणून त्याला सोडून द्यायची ही जी पद्धत चालू आहे ही अत्यंत चुकीची आहे. हा महाराष्ट्रात यापूर्वी अशा घटना कधी घडत नव्हत्या. कोणत्याही पक्षाचा असो, जो गुन्हेगार आहे, कायद्याला सोडून जो काम करेल, जो असं काही कृत्य करेल त्याच्यावरती कडक कारवाई झालीच पाहिजे. शासन झालंच पाहिजे. तर इतर गुन्हेगारांना त्याचा धाक निर्माण होतो, कायदा हा सांगतो. परंतु आज
काही लोकप्रतिनिधी याचा अत्यंत दुरुपयोग करतात. म्हणजे आपण वेगळ्या पक्षाचे जरी असलो तरी आपण सर्वजण महाराष्ट्राच्या हितासाठी काम करत असतो, विकासासाठी काम करत असतो. आपण एकमेकांचे वैयक्तिक शत्रू नाहीये. आपण जरूर राजकीय टीका टिप्पणी करावी, पण टीका टिप्पणी करत असताना आपण आपली पातळी सांभाळून विरोधी पक्षाचा जरी कोणी नेता असेल त्याचा मान मर्तबदार ठेवून आपण टीका केली गेली पाहिजे. परंतु मागच्या 6-7 वर्षापासून या राज्यामध्ये ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्याच्यावरती वाटेल तितके बेछूट आरोप करायचे, कोणते पुरावे नसताना आरोप करायचे आणि असे आरोप करायचे की पातळी सोडून आरोप करायचे. हम्म. ही जी पद्धत आणि नवीन फॅशन जी आली राजकारणामध्ये त्यामुळे अशा सगळ्या घटना घडतात. म्हणून मला असं वाटतं की ज्या ज्या पक्षाची लोक अशा प्रकारची टीका टिप्पणी करतात त्यांच्या पक्षाच्या वरिष्ठांनी त्यांना त्वरित थांबवलं पाहिजे. त्यांना अशा सूचना दिल्या गेल्या पाहिजेत. पण त्यांना सूचना न देता एक प्रकारे प्रोत्साहन दिलं जातं. या प्रोत्साहनामधून अशा सगळ्या घटना घडत असतात. म्हणून मला जर तुम्ही खरोखर राजकारणात येऊन आपल्या समाजाचा, आपल्या भागाचा, आपल्या राज्याचा विकास करणार असाल, विकासासाठी काम करणार असेल, तर ह्या गोष्टी टाळल्या गेल्या पाहिजेत. नाही पण असं आहे की कोणत्या आता तरी याच्यात कुणाचीच बाजू खूप घेण्यासारखी परिस्थिती नाहीये अमोल मातेलेजी. म्हणजे दोन्ही कार्यकर्त्यांचा जर ट्रॅक रेकॉर्ड बघितला तर एकाला झाकावं आणि दुसऱ्याला काढावं अशी परिस्थिती आहे. जेव्हा तुमच्या नेत्यांवर, तुमच्या वरिष्ठ नेत्यांवर टीका होते तेव्हा एखादा तुमचा कार्यकर्ता उठतो आणि त्या नेत्यावर जाऊन त्याची गाडी फोडतो, त्याच्या गाडीची काच फोडतो आणि मग अभिमानानं सांगतो की मी हे केलं म्हणून. मग पोलिसांमध्ये त्याच्यावर जी काही कारवाई व्हायची ती होते. तेव्हाच का नाही थांबवलं जात? तेव्हाच का नाही कार्यकर्त्यांना सांगितलं जात? म्हणजे महाराष्ट्राची परंपरा काय तर विचारांची लढाई विचारांनी लढायची. एखाद्यानं केलं असेल वक्तव्य तर त्याला वक्तव्याने उत्तर द्या. वक्तव्य केलं कुणीतरी म्हणून त्याची गाडी फोडणं याचं जर समर्थन नेत्यांकडनं व्हायला लागलं तर मग या कार्यकर्त्यांची भीड चेपणार ना. नाही नाही असं कधी होणार नाही. मी देखील ह्या घटनेचा साक्षीदार आहे. माझ्याकडून अशी एक घटना घडली होती. आमचं सरकार होतं तर मला कायद्याच्या दृष्टीने माझा गुन्हा दाखल झाला. मी त्यावेळेला 4 दिवस जेलमध्ये होतो. माझ्याकडून देखील अशी घटना घडली 2013ला. तेव्हा आमचं सरकार होतं. आमचं सरकार असताना देखील माझा गुन्हा दाखल झाला. मला 4 दिवस जेलमध्ये जावं लागलं. मला न्यायालयाने त्या ठिकाणी जामीन दिला. मी बाहेर आलो. परंतु मी असं कुठेही कृत्याचं कोणी समर्थन करत नाही. म्हणून मी सांगतो आता जे सत्ताधारी आहेत, सत्ताधाऱ्यांचं त्यांच्या पक्षाच्या नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांची इतकी ताकद दिली जाते. चुकीचं जरी काम केलं तर त्याच्या पाठीवर शाबासकी दिली जाते आणि अशा प्रकारे असे कृत्य आणि अशा गुन्हे घडले जातात. मला सांगायचं आहे की आपण प्रत्येकाने राजकारण आल्यानंतर आपण आपल्या पातळी सोडून वागलं नाही पाहिजे. मान मर्यादा पाळल्या गेल्या पाहिजे. ही महाराष्ट्र संस्कृती आहे. परंतु इथे कुणीच पाळत नाही. काही लोक या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून ह्या पक्षात आणि वरिष्ठांना खुश करण्यासाठी हे सगळे कृत्य केली जातात आणि हे कृत्य निंदनीय आहे. आम्ही त्याचं समर्थन करत नाही. आता मगाशी रोहित दादा देखील पत्रकार परिषद घेऊन त्या ठिकाणी सांगितलेलं आहे कुठे काही घटना घडली. रोहित दादा सध्या टार्गेट असण्याचं कारण काय? कारण मागच्या 7 महिन्यापासून रोहित दादा युवकांच्या गळ्यामध्ये ताईत झालेले आहे. विरोधकांचा एकच आवाज आहे. जिथे कुठे अन्याय होईल त्या ठिकाणी आवाज उठवण्याचं काम करतात. रस्त्यावर जाऊन बसण्याची लढाई लढण्याचं काम करतात. अशा प्रकारे कुठे काही झालं की त्यांचा संबंध जोडायचा कोणतेही पुरावे नसताना म्हणजे बेछूट आरोप करायचे. आणि आता ते तर तुम्ही दाखवत होता बऱ्याच वेळा. तिथे यांच्याकडे कोणते पुरावे सांगा बरं. अशा काही घटना घडल्यास आम्ही कधी समर्थन केले? आमचा पक्ष समर्थनच करू शकत नाही. आदरणीय पवार साहेब असतील, सुप्रियाताई असतील, जयंत पाटील साहेब असतील, आमच्या पक्षाचे सगळे नेते अशा गोष्टी कधी समर्थन करत नाही. आम्ही लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे पण असं आहे की नुसतं समर्थन नाही मानतो. करत हे कार्यक्रमांमध्ये माध्यमांसमोर तुम्ही सांगता म्हणून काय त्या कार्यकर्त्यांची नातं थोडी तोडलं जातं. ते कार्यकर्ते तर सुसाट रोहित पवार यांच्यासोबत दिसत होते गेली 4 वर्ष सोलापूरमध्ये. जर एखादा कार्यकर्ता चुकला असं वाटत असेल तर मग नेते सार्वजनिक जीवनामध्ये त्या कार्यकर्त्यांसोबत दिसतात कसे? तसं नाहीये. बऱ्याच वेळा कार्यक्रमामध्ये, आंदोलनामध्ये, मेळाव्यामध्ये असे कार्यक्रम झाल्यानंतर अनेक कार्यकर्ते येत असतात, पदाधिकारी येत असतात, फोटो काढतात. फोटो काढला म्हणून तो काय आमच्या पक्षाचा कार्यकर्ता झाला किंवा आमच्या बरोबर आहे असं होत नाही. आणि असं जरी असेल, कार्यकर्ता जरी असला आणि असं कृत्य करण्यासाठी आम्ही कुणी त्याला कधी सांगितलेलं नाहीये आणि त्याचं आम्ही समर्थन देखील करत. बर, आता मला एक सांगा की रोहित पवारांनी तुम्ही उल्लेख केला तशी पत्रकार परिषद तर घेतलेली आहे आणि त्यांनी त्यांची बाजू सुद्धा मांडलेली आहे. पण गोपीचंद पडळकर रोहित पवारांवर इतकं थेटपणे आरोप करण्याचं कारण काय? म्हणजे खरंच गोपीचंद पडळकरांकडे असा काही पुरावा आहे ज्याच्या योगे ते हा इतका मोठा आरोप करतायत? बघा, सन्माननीय गोपीचंद पडळकर साहेब अत्यंत हुशार आणि कर्तबगार आमदार आहेत.
परंतु ते कोणातरी सुपारी घेऊन या ठिकाणी काम करतात. माझी सन्माननीय आमदारांना विनंती आहे की आपण राज्यामध्ये कुणाची चांगलं काम सुपारी करावं. घेतली? ते कोणाची घेतात ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपल्याला कामातून आपलं कर्तृत्व दाखवलं गेलं पाहिजे. काहीतरी कोणावर तरी तोंड सूक घेत बसायचं, कोणावर तरी आरोप करायचे, बेछूट आरोप करायचे, पातळी सोडून आरोप करायचे. असे आरोप करून म्हणून त्यांना ओळखले जाते महाराष्ट्रामध्ये. त्यांनी काहीतरी योजना आणली, एखादी योजना समाजापर्यंत पोहोचवली, एखाद्या भागात चांगलं काम केलेलं आहे, युवकांना रोजगार दिलेला आहे. आता महाराष्ट्रामधल्या मागच्या जर काही वर्षामध्ये पाहिलं असेल तर बऱ्याच कंपन्या आपल्या महाराष्ट्रामध्ये येत नाही. का येत नाही? कारण महाराष्ट्रामध्ये पायाभूत सुखसुविधा दिल्या जात नाही. हे कुणाचं अपयश आहे? राज्य सरकारचं अपयश आहे. त्यामुळे ह्या राज्यामध्ये बेरोजगारीचं प्रमाण ठीक आणि दर वाढलेला आहे. ही जबाबदारी कोणाची आहे? आपले रोजगार जातात तेलंगणामध्ये, कर्नाटकमध्ये, गुजरातमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये. ह्या सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी बरं. त्या ठिकाणी जाऊन आपलं कर्तृत्व दाखवलं पाहिजे. त्या ठिकाणच्या इंडस्ट्री आपल्या राज्यामध्ये आल्या पाहिजेत, आपल्या जिल्ह्यामध्ये आली पाहिजे, आपल्या तालुक्यामध्ये आली पाहिजे. त्या ठिकाणी प्रयत्न केले बरं. पाहिजेत. त्या ठिकाणी स्थानिक पातळीवरती तरुणांना असे रोजगार दिले पाहिजे, हाताला काम दिलं पाहिजे. तर हे गुन्हेगारी वाढणार नाही. परंतु हे सगळं न करायचं आणि कुणाच्या तरी कानात हे सांगायचं याचं नाव घे, त्याचं नाव घे. अशा जर बायल्या प्रवृत्ती जर होत असतील तर राज्यामध्ये विकास कसा होणार मला सांगा बरं तुम्ही. कसल्या यांनी प्रवृत्ती? सत्ताधाऱ्यांनी म्हणजे बायकांसारखं कानात बोलायचं आणि याचं नाव घ्यायला सांगायचं. म्हणजे कोणी जरी गुन्हेगार नाही, तुम्ही असेल याच्यात बायकांना कशाला बदनाम करताय? नाही बायकांना बदनाम करत नाही, परंतु अशा कृतीचं मी समर्थन करत नाही. पण अशी लोक जाणून बुजून वारंवार अशा घटना निर्माण करतात आणि इशारे देण्याचं काम कमान करतात. अमल मातेलेजी, तुमच्याकडनं अशा पुरुषी मानसिकतेची अपेक्षा नव्हती बरं का मला. असं नाहीये. मी कुठेही इथं महिलांचा अपमान करत नाही, परंतु ही काही लोक ठराविक लोक आहेत, हे वारंवार दिसून येत आहे. मी स्वतः बघतो म्हणजे व्हिडिओ तुमच्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून आम्ही ह्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. इशारा करणं, याचं नाव घ्यायला सांगणं, म्हणजे कोणत्याही घटनेशी कुठं ठीक काही दुरान्वयी संबंध नसताना देखील ठीक आहे. एखाद्या निर्णय व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि त्याला त्या ठिकाणी अडकवण्याचा बरं, म्हणजे प्रयत्न हे करणे. नाव प्रत्येक- चुकीचं घेतलं गेलं असा तुमचा आरोप आहे. बघूया आपल्या रिपोर्टरकडे काय याची माहिती आहे. रवी ढोबेंकडे आपण परत जाऊयात. रवी, पोलिसांकडे काय तक्रार झालेली आहे दाखल? पोलिसांकडे जी तक्रार झाली त्याच्यात माहिती काय आहे? कारण सगळ्यांना अटक तर केलेली आहे, पण माहिती काय दिली पोलिसांनी? म्हणजे अशी काय माहिती आहे पोलिसांनी दिलेली की ज्याच्या योगे कदाचित गोपीचंद पडळकर हा आरोप करत असावेत? पोलिसांनी जो आहे तो जीवे मारण्याचा प्रयत्न आणि अपहरणाचा जो आहे तो गुन्हा दाखल केलेला आहे. बर. आरोपी कोणत्या कारणासाठी त्यांना जे आहे तो घेऊन गेला होता, कोणाच्या सांगण्यावरून अपहरण करण्यात आलं आणि जीवे मारण्यात आलं, याचा पोलिसांनी जो आहे तो गुन्हा दाखल केला आहे. या आरोपीकडून जवळपास 25 शस्त्र आणि मुद्देमाल जप्त केले आहेत आणि त्या आधारावर महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये का नेलं यासाठी पोलिसांना तपास करायचा आहे. त्यामुळे आज पोलिसांनी त्यांना न्यायालयासमोरही उभा केलं आणि न्यायालयाने त्यांना 4 दिवसाची जी आहे ती पोलीस कोठडी सुनावलेली आहे. कविता. बर, म्हणजे अमोल मातेरेजी बघा, गुन्हा दाखल होताना तर जीवे मारण्याचा प्रयत्न, अपहरण इतका झाला आणि दोन्ही फार गंभीर कलम आहेत. मी काय म्हणालो कविता ताई, 30 तारखेला जेव्हा घटना घडली, ए बीला जेव्हा मारलं तेव्हा जर पोलिसांनी कॉग्निझन्स घेतला असता, तेव्हा जर दखल घेतली असती आणि गुन्हा दाखल झाला असता तर पुढला घटनाक्रम झाला नाही, नसता. पण तेव्हा तक्रार पोलिसांनी केली का? तेव्हा- प्रश्न हा पोलिस- आहे की तेव्हा तक्रार तक्रार झाली का? करण्याची गरज नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसारित झाला, तेव्हा जर ह्या घटनेचा नाही, असं आहे दखल की घेतली सोशल असती- मीडियावरच्या व्हिडिओवरनं पोलिसांनी दखल घ्यावी अशी तुमची अपेक्षा आहे. पण का ज्याला मारहाण झाली त्यानं तक्रार करायला काय हरकत होती? व्हिडिओ तर पुरावा होताच की. जेव्हा आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून इकडे तिकडे इतरत्र फिरत असतात, तेव्हा पोलीस याची शहानिशा करतात. शहानिशा केल्यानंतर संबंधित जे कोणी आरोपी असतील त्यांना शोधून काढणं, त्यांच्यावरती गुन्हे दाखल करणं. बरोबर आहे तुमचं, पण माझा प्रश्न हाच आहे ना, हे काय आक्षेपार्ह नव्हती, ही मारहाण होती. जर मारहाण केली होती, ज्याला मारहाण झाली त्या तुमच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे तक्रार का नाही केली? हा कायदा हातात घेण्याचा कुठला प्रकार की त्यांनी मला मारहाण केली तर मी 2 महिन्यांनी जाऊन त्याला मारहाण करेन आणि त्याचं अपहरण करेन? नाही बरोबर आहे, करायलाच नाही पाहिजे. अशा गोष्टी आम्ही समर्थन करत नाही. मी परत ते सांगतोय. पण ए आणि बी हे दोघे देखील अत्यंत जिवलग मित्र होते. काही दिवसापूर्वी त्यांची या ठिकाणी भांडणं होऊन देखील मैत्री झाली, परत भांडणं झाली. तेव्हा कदाचित त्यांनी मैत्री करून काही दोघांचं घडलं असेल, त्याच्याबद्दल आम्हाला काहीच माहित नाही किंवा काही कल्पना नाहीये.
त्यांनी जे काय केलं ते देखील आम्हाला माहित नाही. आता आपल्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी बाहेर येतात. परंतु मला सांगण्यात तात्पर्य हे आहे की महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था असेल तर 30 तारखेला जेव्हा घटना घडली तेव्हा पोलिसांनी जर त्वरित आणि वेळेत जर कारवाई केली असती तर ही घटना टळली असती, हे मी तुम्हाला सांगतोय. बर, ठीक आहे अमोल मातेलेजी, खरं तर राजकीय नेत्यांची या सगळ्या परिस्थितीमध्ये जबाबदारी खूप जास्त आहे. पोलिसांनी सुमोटो ऍक्शन घ्यावी अशी अपेक्षा आपण करत असताना आपल्या कार्यकर्त्यांना 4 खडेबोल सुनावण्याचं धैर्य सुद्धा पोलिसांनी नेत्यांनी दाखवायला हवं. दुर्दैवानं नेते ते दाखवत नाहीयेत. त्यामुळे आपण काहीही केलं तरी आपला नेता आपल्या पाठीशी आहे ही जी भावना कार्यकर्त्यांमध्ये बळावते त्याचे परिणाम हे दिसतात. बरं, हे काय कुठल्या एका पक्षासाठी नाहीये, महाराष्ट्रातल्या सगळ्याच पक्षांसाठी हे आहे. कारण सगळ्याच पक्षातले कार्यकर्ते गेल्या काही दिवसांपासून जे नमुने पेश करतायत ना महाराष्ट्रामध्ये, अगदी पार विधिमंडळापासून ते रस्त्यापर्यंत, त्यांना हे म्हणायला अजिबात कुठे वावगं नाहीये की नेत्यांना कार्यकर्त्यांना नेत्यांचं बळ मिळतंय आणि मग त्यांची ही हिंमत एवढी होते. आता हे बळ जर अपहरण करण्यापर्यंत, एखाद्याच्या मृत्यूचा प्रयत्न करण्यापर्यंत जात असेल तर ते कसं थांबवायचं याचा विचार फक्त पोलिसांसाठी नाही, नेत्यांसाठी सुद्धा महत्त्वाचा आहे. नेते करतायत की नाही हा कळीचा मुद्दा आहे. आपण दोघेही या चर्चेमध्ये सहभागी झालात. रवी, या सगळ्या घटनेची तुम्ही माहिती दिलीत आणि मातेलेजी तुम्ही तुमचे म्हणणं राजकीय नेता प्रवक्ता म्हणून स्पष्ट केलं, त्याबद्दल आपल्या दोघांचेही मनापासून आभार. आणि 5चा पंचनामामध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.